कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळीकडे घनदाट अंधारलेलं जंगल आहे आणि काळे कपडे घातलेले 100 योद्धे कोणत्याही आवाजाविना अगदी एखादा भूतासारखे चालले आहेत. आणि त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आणि एकच आहे, शत्रूच्या छावणीत घुसून त्यांच्या थेट सेनापतीचा शिरच्छेद करणे. अगदी बरोबर. पण काय होईल जर गणितासारख्या अचूक नियोजित असलेल्या या गुप्त मोहिमेत एकाएकी एक छोटासा कापडाचा तुकडा फाटला आणि एका क्षणात संपूर्ण इतिहासाची बाजीच पलटली? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. हो, आणि आजची ही चर्चा खरंच एका अत्यंत रंजक आणि थरारक अशा ऐतिहासिक आणि काहीशा काल्पनिक कथानकावर आधारित आहे. नक्कीच. आजचा आपला मुख्य स्रोत आहे बाजिंद या पुस्तकाचं पृष्ठ क्रमांक 56. म्हणजे बघा, हे केवळ एक पान आहे, पण यात एका उत्तम ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला लाजवेल असा घटनाक्रम दडलेला आहे. हो ना, हे केवळ एक पान जरी असलं तरी एका युद्धशास्त्राच्या पुस्तकात असावी तितकी रणनीती आणि मानवी मानसशास्त्राची गुंतागुंत या एकाच पानात दडलेली आहे. अनेकदा आपण इतिहासाकडे फक्त तारखा आणि लढायांची यादी म्हणून पाहतो. अगदी बरोबर. पण इथे आपल्याला युद्धाच्या प्रत्यक्ष मैदानावरील ताणतणाव आणि तिथे अचानक उद्भवणाऱ्या अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा होतो हे अगदी जवळून पाहायला मिळते. म्हणूनच आजच्या या चर्चेचे मुख्य ध्येय आहे या मजकुरातून शौर्य, रणनीती आणि एका अनपेक्षित वळणाचा म्हणजेच एका मोठ्या प्लॉट ट्विस्टचा उलगडा करणे. एका रात्रीत घडणाऱ्या या गुप्त मोहिमेचा आणि मानवी भावनांचा वेध आपण घेणार आहोत. होय, आणि अगदी सुरुवातीपासूनच हा ताण आपल्याला जाणवायला लागतो. कथेच्या या भागात बाजी आपल्या वडिलांना धीर देतोय आणि एका अत्यंत कठीण अशा मोहिमेचा विडा उचलतो. बरोबर. आता आजच्या काळात आपण जसं सहज म्हणतो ना की अरे मी हे काम नक्की करेन, तसा हा प्रकार अजिबात नाहीये. त्याने स्वतःच्या विश्वासातील 100 अत्यंत चिवट, धारकरी म्हणजे योद्धे निवडले आहेत. मध्यरात्री हुसेन खानाच्या छावणीत घुसून शक्य झाल्यास खुद्द हुसेनला ठार करून परत येण्याचा हा धाडसी बेत आहे. आणि ह्या मजकुरातील जे वर्णन आहे ना, ते खरोखरच अंगावर काटा आणते. ते 100 वीर असं म्हटलंय की वाघाच्या काळजाने निघाले आहेत. अरे बापरे, वाघाच्या काळजाने म्हणजे हे ऐकतानाच आजच्या काळातल्या एखाद्या स्पेशल ऑप्स किंवा निंजा मोहिमेसारखं वाटते मला. काळ्या पोशाखातील हे 100 तलवार बहाद्दर जंगलातून चालताना जणू भूतांसारखे भासत आहेत. अगदी निंजा मोहीम हे रूपक येथे अगदी चपखल बसतं. पण इथं मला एक प्रश्न पडतो, जेव्हा आपण हे वाचतो की काळ्या पोशाखातील 100 योद्धे भूतांसारखे जंगलातून चालले आहेत, तेव्हा लेखकाने निर्माण केलेली ही भीतीची आणि रहस्यमयतेची भावना किती प्रभावी आहे. म्हणजे हे केवळ अंधारात लपण्यासाठी आहे की यामागे शत्रूच्या मनात दहशत निर्माण करण्याचाही काही हेतू आहे? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे बघा, लपून राहणे हा एक प्राथमिक भाग झालाच, पण यामागील खरी ताकद ही मानसिक युद्धात आहे, ज्याला आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो. अच्छा. आणि त्याआधी आपण विडा उचलणे ही संकल्पना समजून घ्यायला हवी. विडा उचलणे म्हणजे मागे फिरण्याचे सर्व मार्ग स्वतःहून बंद करणे. एकतर मोहीम फत्ते करायची किंवा मृत्यूला सामोरे जायचे. हा जो मृत्यूचा निश्चय असतो ना, तो त्या योद्ध्यांच्या मानसिकतेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतो. म्हणजे हरण्याचा किंवा माघार घेण्याचा विचारच त्यांच्या मनात नसतो. अगदी बरोबर. आणि तुम्ही जे विचारलेत की हे लोक भूतांसारखे का वाटत आहेत, तर मानवी मेंदू मुळातच अंधाराला घाबरतो. जेव्हा 100 सशस्त्र योद्धे पूर्णपणे काळे कपडे घालून आणि कसलाही आवाज न करता जंगलातून चालतात, कसलाही आवाज न करता, तेव्हा ते केवळ एक लष्करी तुकडी राहत नाहीत. ते एक अदृश्य आणि अमानवीय अस्त्र बनतात. शत्रूच्या छावणीत जेव्हा अशी तुकडी घुसते, तेव्हा समोरून कोणी हल्ला करत नाहीये, तर अंधारातून साक्षात मृत्यू चालून येत आहे अशी भयानक भावना निर्माण होते. बापरे. म्हणजे हा नुसता शारीरिक हल्ला नाही, तर शत्रूचं मनोबल खच्ची करण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयोग आहे. हे खरोखरच अंगावर शहारे आणणारं आहे, कारण आता ती 100 भूते जंगलाची ती अवघड वाट पार करून थेट शत्रूच्या तळावर पोचली आहेत. मोहीम आता पुढच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यात पोचली आहे. बरोबर. तिथे समोरच मोगली चांचेताराचा ध्वज फडकत असलेली हुसेन खानाची छावणी बाजीने ओळखली. आणि इथेच कथानकात एक अत्यंत महत्वाचा टप्पा येतो. बाजी आपल्या सर्व धारकऱ्यांना वेगवेगळी कामं वाटून देतो आणि स्वतः मात्र फक्त 5 अंगरक्षकांसह मुख्य छावणीकडे निघतो. आणि ती हालचाल कशी आहे हे समजून घेणे इथे खूप महत्वाचं आहे. तिथेच तर माझी मोठी अडचण आहे. म्हणजे असं लिहिलंय की तो मांजराची पावले टाकत
कणातिंत म्हणजेच तंबूच्या त्या जाड कापडात तलवार घुसवून आत शिरतो. पण थांबा, इथे मला एक मोठी शंका येतेय. कोणती शंका? तुमच्याकडे 100 अत्यंत कुशल वाघाचं काळीज असलेले योद्धे सोबत आहेत, बरोबर? आणि तरीही मुख्य तंबूत जाताना तुम्ही फक्त 5 लोकांना सोबत घेता आणि स्वतः सेनापती होऊन कणात फाडून आत घुसता. हे ऐकायला शौर्याचं वाटत असले तरी प्रत्यक्ष युद्धात हा फाजील आत्मविश्वास नाही वाटत. म्हणजे स्वतःला विनाकारण धोक्यात टाकणारा बेजबाबदारपणा वाटत नाही का? 100 लोकांना घेऊन थेट हल्ला करणे जास्त सोपे गेले नसते का? वरवर पाहता तसे नक्कीच वाटू शकते. एखादा नेता स्वतःला इतक्या मोठ्या धोक्यात का टाकत असेल हा प्रश्न साहजिकच आहे. पण युद्धशास्त्राचे चष्म्यातून जर आपण याकडे पाहिले तर हे फाजील धाडस नसून अत्यंत उच्च दर्जाची रणनीती आहे. याला सापाचं डोकं ठेचण्याची रणनीती म्हणतात. आधुनिक लष्करी परिभाषेत आपण याला डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणतो. डिकॅपिटेशन स्ट्राईक, सापाचे डोके ठेचण्याची रणनीती, म्हणजे पूर्ण सैन्याशी न लढता थेट नेतृत्वाला संपवणे, असं काहीसं. अगदी तंतोतंत. जर ते 100 योद्धे एकदम छावणीत घुसले असते तर काय झालं असतं? तलवारींचा आवाज झाला असता, आरडाओरडा झाला असता. हो, गोंधळ उडाला असता सगळा. बरोबर. आणि त्या प्रचंड गोंधळात हुसेन खान, जो मुख्य सेनापती आहे, त्याला सावध होण्याची आणि पळून जाण्याची संधी मिळाली असती. गुप्त मोहिमांमध्ये तुमची संख्या ही तुमची ताकद कधीच नसते. तुमची शांतता आणि तुमचा वेग ही तुमची खरी ताकद असते. अच्छा, म्हणजे शत्रूला कळायच्या आत मुख्य काम फत्ते करायचे? होय. मुख्य नेत्याला झोपेत किंवा बेसावत असताना संपवले की शत्रूची हजारोंची फौज नेतृत्वहीन होते. युद्ध तिथेच संपते. यामुळे अनावश्यक रक्तपात टळतो. आणि जे मांजराची पावले हे वर्णन लेखकाने वापरले आहे ते बाजीच्या शारीरिक कौशल्याची आणि एकाग्रतेची साक्ष देते. मांजराची पावले म्हणजे अगदी कसलाही आवाज न करता चालणे. हो. अंगावर जड शस्त्रे असताना अनोळखी आणि धोक्याने भरलेल्या शत्रूच्या छावणीत शून्य आवाज करत चालणं, यासाठी श्वास आणि स्नायूंवर कमालीचं नियंत्रण लागतं. हे केवळ धाडस नाही तर वर्षानुवर्ष केलेल्या साधनेचं फळ असतं. आता तो प्रसंग डोळ्यासमोर जास्त स्पष्ट उभा राहतोय माझ्या. ती नीरव शांतता आणि तो कमालीचा ताण. बाजी तंबूत शिरतो. तो हुसेन खानला शोधत आहे. पण अचानक त्या अंधारात मागून कुणीतरी त्याला अत्यंत घट्ट पकडते आणि एका क्षणात बाजीची ती मांजराची पावले आणि ती भयानक शांतता संपुष्टात येते. तिथेच मोहिमेचा नूर बदलतो. हो ना. तो ती मिठी सोडवतो आणि एका हश्माशी म्हणजेच एका रक्षकाशी त्याचे भयंकर द्वंद्व सुरू होते. तलवारींचा प्रचंड खणखणाट सुरू होतो आणि मगाशी आपण ज्या शांततेची चर्चा करत होतो ती पूर्णपणे भंग पावून संपूर्ण छावणी जागी होते. हां, मोहिमेतील तो बिंदू आहे जिथून पुढे काहीही तुमच्या नियंत्रणात राहत नाही. गुप्तता संपून आता थेट अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. आणि ह्याच अस्तित्वाच्या लढाईतून या कथेतील तो सर्वात मोठा धक्का, तो अनपेक्षित प्लॉट ट्विस्ट समोर येतो. छावणी जागी होत आहे, पण बाजी आणि त्या रक्षकाचा द्वंद्व एका वेगळ्याच पातळीवर पोहोचले आहेत. बाजी अत्यंत चपळाईने एका हल्ल्याला बगल देतो आणि पुढचा रक्षक झुकतो. त्याच क्षणी बाजी आपली तलवार त्याच्या तोंडावर बांधलेल्या आवलाणात म्हणजेच त्या रक्षकाने चेहरा झाकण्यासाठी बांधलेल्या कापडात घुसवतो आणि ते कापड फाडतो. आणि तिथेच तो सर्वात मोठा धक्का बसतो. हो, कारण समोरचा शत्रू एखादा राखट पुरुष नसून एक स्त्री असल्याचं त्याला दिसतं. युद्धाच्या इतिहासात असे क्षण फार दुर्मिळ असतात बरं का, जिथे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक धक्का इतका तीव्र असतो. तो धक्का बाजीचा किती तीव्र होता हे त्याच्या पुढच्या कृतीवरून लक्षात येतेच. मशालीच्या त्या पिवळसर उजेडात तिचे विस्कटलेले केस, तिची सतेज कांती आणि बोलके डोळे पाहून बाजी पूर्णपणे हरखून जातो. तो एवढा स्तब्ध होतो की आपण एका अत्यंत अटीतटीच्या लढाईत आहोत. आपला जीव धोक्यात आहे आणि 100 सैनिकांचे प्राण आपल्यावर अवलंबून आहेत याचं भान तो पूर्णपणे विसरून जातो. तो एक प्रकारे संमोहित झाल्यासारखा होतो. अगदी. तो फक्त तिचे मूर्तिमंत सौंदर्य निहाळत उभा राहतो. म्हणजे हे वाचताना मला असं वाटलं की जणू एखाद्या चित्रपटातील स्लो मोशन दृश्य सुरू आहे. पार्श्वसंगीत अचानक थांबले आहे आणि एका अत्यंत हिंसक प्रसंगात अचानक एक नाजूक काव्यात्मक क्षण निर्माण झाला आहे. हो, पण हा काव्यात्मक क्षण युद्धाच्या मैदानात खूप महागात पडू शकतो. नक्कीच. म्हणजे जणू एखादा माणूस हायवेवर 150च्या वेगाने गाडी चालवतोय आणि अचानक रस्त्याच्या मधोमध त्याला एक अतिशय सुंदर मनोमोहक चित्र दिसतं.
मेंदूला कळतच नाही की आता ब्रेक दाबायचा, गाडी वळवायची की ते चित्र पाहत बसायचं, आणि त्याच एका सेकंदाच्या गोंधळात भयंकर अपघात होतो. बाजीची अवस्था काहीशी अशीच झाली असावी, नाही का? हे रूपक अगदी अचूक आहे, कारण इथे केवळ बाजीचं लक्ष विचलित झालेले नाही, तर त्याच्या मेंदूचा आकृतिबंध ओळखण्याचा जो एक भाग असतो तो पूर्णपणे कोलमडून पडला आहे. आपण याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा संज्ञात्मक गोंधळ म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे नेमकं काय होतं मेंदूत त्यावेळी? युद्धाच्या वेळी योद्ध्याचा मेंदू एका विशिष्ट सर्व्हायव्हल लूपमध्ये अडकलेला असतो. म्हणजे समोरून येणारी प्रत्येक हालचाल ही एक धोका असते आणि त्याला मारणे हाच एक उपाय असतो. बाजीचा मेंदू एका पुरुषी राखट शत्रूचा सामना करण्यासाठी तयार होता. पण कापड फाटताच समोर जे दृश्य येते ते धोक्याचे नसून सौंदर्याचे असते. मेंदूला हा अचानक झालेला बदल प्रक्रियेत आणताच येत नाही. अच्छा, म्हणजे त्याचे शरीर लढण्यासाठी तयार आहे, पण मेंदूने अचानक सिग्नल देणे थांबवले आहे. बरोबर. नसांमध्ये सळसळणारे ॲड्रेनालिन अचानक कुठे वळवायचे हे मेंदूला समजत नाही. एका क्षणापूर्वी असलेली ती जीवावर बेतलेली प्राणघातक आक्रमकता आणि दुसऱ्या क्षणी समोर आलेल्या सौंदर्यामुळे निर्माण झालेली एक प्रकारची स्तब्धता किंवा वल्नरेबिलिटी. हा मानवी मनाचा एक अत्यंत नाजूक पण युद्धात जीवघेणा ठरू शकणारा क्षण आहे. रणांगणावर स्नायूंच्या ताकदीपेक्षा रिफ्लेक्सेस किंवा प्रतिक्षिप्त क्रिया जास्त महत्वाच्या असतात. बाजीची ती प्रतिक्षिप्त क्रिया काही सेकंदांसाठी गोठली आणि तलवारीच्या युद्धात एक सेकंदही तुमचं मरण निश्चित करू शकतो. एका योद्ध्याचं लक्ष विचलित होणं मोहिमेसाठी किती महागात पडू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि खरंच त्या एका गोठलेल्या सेकंदाशी अत्यंत भारी किंमत बाजीला आणि त्याच्या त्या वाघाच्या काळजाच्या योद्ध्यांना मोजावी लागते. बाजीचे हे भान हरपणे त्याला थेट पराभवाच्या खाईत ढकलते. बाजी स्तब्ध असल्याचा फायदा घेत शेकडो रक्षक एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडतात. तो सावरण्याच्या आतच सगळा खेळ संपलेला असतो. हो ना. त्याला जाड दोरखंडाने बांधले जाते आणि फरफटत मैदानात आणले जाते. ज्या 100 योद्ध्यांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम सुरू केली होती, ती मोहीम केवळ एका क्षणाच्या विचलिततेमुळे आता पूर्णपणे फसली आहे. इथे शिकारी स्वतःच शिकार बनलाय. परिस्थितीवरील नियंत्रण पूर्णपणे शत्रूच्या हातात गेले. आणि यानंतर जो प्रसंग घडतो तो आणखीनच विचार करायला लावणारा आहे. बाजीला बांधून मैदानात आणल्यावर स्वतः सेनापती हुसेन खान युद्धाचा पोशाख आणि नंगी तलवार घेऊन बाहेर येतो. आता साहजिकच अशी अपेक्षा असते की तो बाजीवर राग काढेल किंवा त्याची क्रूर चौकशी करेल. सर्वसाधारणपणे असंच घडतं. पण तो बाजीकडे न पाहता त्या स्त्रीला उद्देशून म्हणतो, बहुत खूब नूरजहां, हमें फक्र है की आप हमारी बेटी हो. म्हणजे खूप छान नूरजहां, मला अभिमान आहे की तू माझी मुलगी आहेस. आणि इथे बाजीला तो दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसतो. म्हणजे ज्या स्त्रीशी तो लढत होता ती सामान्य रक्षक नव्हतीच. नाही. जिच्या सौंदर्याने त्याला हरवून टाकले ती स्वतः हुसेन खानची मुलगी आहे हे त्याला समजतं. इथे मला एक वेगळाच पैलू दिसतो. हुसेन खानने हे कौतुक एकांतात नाही केले. त्याने अशा भर मैदानात पकडलेल्या शत्रूसमोर आपल्या मुलीचं कौतुक का केले असावे? हा केवळ पित्याचा अभिमान आहे की शत्रूला जाणीवपूर्वक दिलेला एक मानसिक प्रहार? यात शंकाच नाही. या प्रसंगाचं महत्त्व तत्कालीन सामाजिक आणि लष्करी साचेबद्ध विचारांना, म्हणजेच जे स्टेरिओटाइप्स होते त्यांना छेद देण्यात आहे. आपण विचार करा, त्या काळात शत्रूच्या मुख्य सेनापतीची किंवा सरदाराची मुलगी म्हणजे अत्यंत नाजूक, जिचं रक्षण करण्यासाठी पहारेकरी असतील आणि जी युद्धाच्या वेळी सुरक्षितपणे तंबूत लपून बसेल, अशीच सर्वसाधारण समजूत होती. हो, स्त्रियांना सहसा रणांगणापासून दूर सुरक्षिततेच्या एका अदृश्य भिंतीआड ठेवले जायचे त्या काळात. पण इथे हुसेन खानची छावणी एक वेगळाच पायंडा पाडताना दिसते. तिची मुलगी केवळ युद्धाच्या वातावरणात उपस्थित नाहीये, तर ती प्रत्यक्ष युद्धात भाग घेत आहे. आणि तिने कोणा सामान्य सैनिकाला पकडलेले नाही, तर छावणीत घुसलेल्या एका अत्यंत चपळ, कुशल आणि धोकादायक गुप्तहेराला प्रत्यक्ष द्वंद्वात जेरबंद केले आहे. खरेच की. हुसेन खानचे ते वाक्य म्हणजे बाजीच्या युद्धकौशल्याला आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला दिलेली एक मोठी चपराक आहे. तो एक प्रकारे बाजीला सांगत आहे की अरे, तू ज्या सेनापतीला मारायला इतक्या गुप्तपणे आला होतास, तिथे तुला माझ्या सैन्याचीही गरज लागली नाही, माझ्या मुलीनेच तुला धुळीला मिळवली आहे. हे त्या छावणीतील स्त्रियांचं स्थान, त्यांची युद्धकला आणि त्यांची शक्ती दर्शवते. हा बाजीच्या अभिमानावर झालेला सर्वात मोठा वार आहे. अरे बापरे,
हे खरोखरच अवाक करणारे आहे. म्हणजे 100 योद्ध्यांनी अंधाराचा फायदा घेत अत्यंत काळजीपूर्वक सुरू केलेली ती सापाचे डोके ठेचण्याची अचूक मोहीम, ती केवळ एका क्षणाच्या विचलिततेमुळे आणि एका अत्यंत अनपेक्षित बलवान स्त्री योद्ध्याच्या उपस्थितीमुळे कशी पूर्णपणे कोलमडून पडली याचा हा प्रवास आहे. हेच तर युद्धाचे आणि मानवी इतिहासाचे खरे रहस्य आहे. तुम्ही कागदावर कितीही अचूक आकडेमोड करा, प्रत्यक्ष मैदानावरील अनपेक्षित घटक नेहमीच वरचढ ठरतात. आणि यातून मिळणारा धडा केवळ इतिहासाच्या पानांपुरता मर्यादित नाहीये. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा व्यवसायात कितीही अचूक नियोजन केले, सर्व बाजूंचा विचार करून मांजराच्या पावलांनी पुढे गेलो, तरी एक अनएक्सपेक्टेड घटक किंवा अनप्रेडिक्टेबल व्हेरिएबल संपूर्ण परिस्थिती कशी बदलू शकतो हे यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे. हो, आपण नेहमी बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कधीकधी तो अनपेक्षित घटक एखादी व्यक्ती असते, तर कधी आपलीच अचानक विचलित झालेली भावना असते. अगदी बरोबर. बाजीचे ते हरपलेले भान हे त्याचेच प्रतीक आहे की मानवी भावनांवर आणि मेंदूच्या अचानक होणाऱ्या प्रक्रियांवर आपले कोणतेही नियंत्रण नसते. नक्कीच, माणसाचा मेंदू हा काही नुसते यंत्र नाही. तो भावना, सौंदर्य आणि अचानक समोर येणारी सत्ये यावर ज्या प्रकारे प्रतिक्रिया देतो, तेच त्याचं यश किंवा अपयश ठरवतं. अगदी खरंय. तर या अत्यंत थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चेच्या शेवटी आपण एका अनुत्तरित प्रश्नापाशी येऊन पोचतो. आता बाजी शत्रूच्या पूर्ण कैदेत आहे. त्याच्या मृत्यूची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे. पण ज्या हुसेन खानच्या मुलीशी म्हणजेच नूरजहानशी त्याचे द्वंद्व झाले आणि जिच्या डोळ्यांतील भावाने त्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभे केले, तीच नूरजहा आता बाजीसाठी मृत्यूचं कारण ठरेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. हो ना, की या कथेत आणखी एखादं नाट्यमय वळण येईल. शत्रूची मुलगी आणि कैद झालेला पण तिच्यावर भाळलेला योद्धा, या दोघांच्या या विचित्र भेटीचा शेवट काय होईल? या विचारासोबतच आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.